नमस्कार सचिन. नमस्कार. आपण आलेलो आहोत अंजली आणि सचिन देशमुख यांच्या घरात आणि त्या दोघांच्या सडपातळ आणि खूपसूरत फिगर का राज असं मी विचारलं तेव्हा त्यांनी सांगितलं की ते सॅलड खूप खातात. नमस्कार मंडळी. पण जेव्हा रेफ्रिजरेटर उघडतो आणि ज्या काही वस्तू असतील त्यामधनं कसं सॅलड करता येईल हाच माझा नेहमी प्रयत्न असतो. जनरली माझ्याकडे किनवा असतो आणि भाज्या मी तशा आणून ठेवतो. आज आपण किनवा सॅलड बनवणार आहे. तर त्यासाठी किनवा मला इझिली HB मध्ये किंवा कुठे अवेलेबल असतो आणि आमरत म्हणतात. तर हाय वरती थोडं त्याला परतून घ्यायचं आहे. मग त्याचा एक खमंग वास येईल आणि तो पॉपअप व्हायला सुरुवात होईल. आता तुम्ही बघू शकता हा किनवा आहे आता तो तडतडायला सुरुवात झालेली आहे. तर यावेळेस मी थोडस त्याच्यामध्ये ऑलिव्ह ऑइल ऍड करतो आणि थोडं पुन्हा परतून देतो. अगदी चिमूटभर हिंग थोडंसं टाकायचं. जस्ट हळद, थोडीशी हळद, चिमूटभर हळद आणि हे पण तसं परतून घ्यायचं एकदम. त्यामध्ये थोडं पाणी टाकायचं. मग असा आवाज येईल त्याचा. दॅट मीन्स इट इज रेडी. साधारणतः डबल पाणी टाकलं तरी चालेल, कारण की 1 वाटी जर तुम्ही घेतला असेल किंवा तर तुम्ही 2 वाट्या पाणी टाकू शकता त्याच्यामध्ये. इनिशियली थोडं हाय वरती ठेवून त्याचं झाकण बंद करून ठेवलं तो चांगला बनतो. तर आपण आता सॅलडला सुरुवात करूया. भाज्या कापून घेतो पहिले. मी बेल पेपर ऑलरेडी कट केलं. कधी काकडी वापरताय का झुकनीच्या ऐवजी? नाही, काकडी आणि झुकिनीमध्ये फरक असतो. काकडीमध्ये खूप जास्त पाणी असतं, झुकिनीमध्ये त्याच्या कम्पॅरेटिव्हली पाणी कमी असतं. त्याच्यानंतर आहे सेलरी. फ्रेश सेलरी जे आहे ते असते नेहमी. नंतर काही चेरीज आहेत माझ्याकडे. या स्वीट अँड टार्ट चेरीज आहे. येस. आणि या फ्रेश ब्लूबेरीज आहेत. करेक्ट. टोमॅटोज आहेत 2. ऍपल आहे. ऍपल जनरली असा खाल्ला जात नाही. पण कुठल्या प्रकारचं सफरचंद आहे? मला वाटतं दिस इज गाला. हे सोयाबीन स्प्राउट्स आहेत. सोयाबीन आणि हे इनोकी मशरूम आहे. इनोकी मशरूम. ठीक आहे. हे असे आपले सगळे जिन्नस आहेत त्याच्यामध्ये. आणि हे मेन म्हणजे मग स्प्रिंग मिक्स आहे. हे जनरली आपण वापरतो. स्पिनॅच, अरबुला आणि अजून काहीतरी असतं. आणि त्याच्या व्यतिरिक्त माझ्याकडे सीड्स पण आहेत. तर ह्या पंपकिन सीड्स आहेत हिरव्या रंगाच्या. HB मध्ये सहज मिळतात. सनफ्लावर सीड्स आहेत. या सीड्स खूप चांगल्या असतात. त्याच्यामध्ये ओमेगा 3 वगैरे असतो आणि ऑइल चांगले असतात त्याचे आपल्या आरोग्यासाठी. हा आहे चाट मसाला. आपला चाट मसाला आपल्या इंडियन स्टोअर मध्ये मिळतो. भाज्या कापून घेतो पहिले. सचिन अतिशय मेटिक्युलसली, खूपच सराईतपणे पण अतिशय लक्ष देऊन एकसारखे बारीक काप करतोय. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे तो कचरा पण एकीकडे एक गोळा करतोय, असं नाही की पसारा करून ठेवला. सगळा त्यांनी कचरा जमा केलेला इकडे तो कंपोस्ट साठी यूज होईल आणि तो कंपोस्ट साठी वापरणार अंजली. सो आय थिंक फाईन चॉपिंग इज दी इट गिव्स यू आणि एक खूप छान म्हणजे व्हेन यू फाईनली चॉप इट गिव्स अ काइंड ऑफ सॅटिस्फॅक्शन. सो तेथे गाजर, सफरचंद, झुकनी 3 गोष्टी त्यांनी 5 मिनिटात चिरलेल्या आहेत पटापट एवढ्या. सो वी कॅन गो अहेड अँड मिक्स दॅट नाउ. एवढं तुमचं सॅलड कलरफुल, दॅट लुक्स बेटर ऑल्सो अँड टेस्ट बेटर ऑल्सो. So here I have some healthier also, सगळे न्यूट्रिएंट्स. Correct. So I have some bell pepper which is I already cut it. तर आपण एक पटकन use this celery. वास सुटायला लागले सगळ्या भाज्यांचे. कधी मी त्यांना सॉटे करतो आणि कधी डिपेंडिंग ऑन. सॉटे म्हणजे बंद आचेवर फ्लॅट पॅन मध्ये परतून घ्यायचं हलका. आणि कुठलं तेल वापरतोस? ऑलिव्ह ऑइल. इव्हिओ मोस्टली एक्स्ट्रा व्हर्जिन ऑलिव्ह ऑइल. आपण सॅलरी पण घेतलेली आहे. आणि आता नेक्स्ट दिस इज द न्यू थिंग आय वॉन्ट टू ट्राय.
मग हा पोर्शन आपण इथनं काढून इकडे टाकून द्यावं. वास नाही आला. युजली मशरूम हा वास होतो ना. आहे म्हणजे असं स्ट्रॉंग स्ट्रॉंग नाही. इट्स काइंड ऑफ लाईट. दिस इज अ न्यू थिंग आय मॅडी. मध्ये तुम्हाला फ्रेश स्प्राउट्स मिळतील. दिस इज मशरूम. आता हा आपला काइंड ऑफ मेन जो प्रिपरेशनचा भाग होता हा ह्याच्यामध्ये जास्तीत जास्त आपला वेळ जाणार. तर आपण ह्याच्यामध्ये हा मिक्स आहे. हा मिक्स वापरणार. मिक्स इधर यू कॅन जस्ट यूज इट ॲज इट इज ऑर यू कॅन चॉप इट. रफली चॉप केलं म्हणजे ते तोंडात असं खाताना असं ऑड वाटत नाही. पालेभाज्या पण गेलेल्या आहेत त्याच्यात. सो पालेभाज्या पण आहेत. आयर्न, कॅल्शियम, lot of stuff. मायक्रोन्यूट्रिएंट्स. As I said, whatever you have at home, try to use best of it, right? So this is the one way to do it. आता मी तुम्हाला दाखवतो की आता हा किनवा जो आपण पहिले बनवला, किनव्यामध्ये जेव्हा ते भरपूर पाणी सोकतं तेव्हा चांगला टमटमीत फुगुळतो असा मोठा होतो. हिंगाचा वास खूप छान येतो. हा जो माझा ऍडिशन आहे त्याला थोडा एक आणखी फ्लेवर आलेला आहे. आता बघा कसा छान तो फुललेला आहे. सो हे झाकून किती वेळ ठेवलं होतं? पूर्ण पाणी संपेपर्यंत. मला वाटतं 10 मिनिटं तरी झाकलं होतं. सो आधी भाज्या आणि मग न घातला त्याचं काही कारण आहे का जनरल? म्हणजे जसं सांगितलं मी थोडं सॉटे करून घेतो मग त्याला खूप पाणी पण सुटू शकतं म्हणून मग हे असं त्याचा तो क्रम. भाज्यांचा क्रंच राहावा. भाज्याचा क्रंच पण राहायला पाहिजे. नाही तर मग ते सगळं थोडं सॉगी होईल. राईट. सो नाउ यू कॅन सी दॅट दिस इज अवर बेसिक प्रिपरेशन झालेली आहे. Pumpkin seeds. I'm going to add some pumpkin seeds are good for health, as you know. त्याच्यानंतर सनफ्लॉवर सीड्स थोडेसे ऍड करायचे. आणि माझ्याकडे इथे आहे चेरीज आहेत. माझ्याकडे रेझिन्स असतात, कधी माझ्याकडे ग्रेप्स असतात. मनुका पण हो मनुका पण म्हणजे ग्रेप्स किंवा मनुका. चेरी टोमॅटोज असतात. आज अनफॉर्च्युनेटली चेरी टोमॅटोज नाहीत. सो ग्रेप्स तू कापून अर्धे चेरी टोमॅटोज पण कारण त्याचा तो दिसायला पण छान असा लाल कलर असतो त्याचा. तू सनड्राईड टोमॅटोज घालतोस का कधी? नाही म्हणजे अजून टाकलेलं नाही. पण दॅट इज अ गुड आयडिया. यू कॅन डू दॅट. नेक्स्ट इन्ग्रेडियंट आपला आहे चाट मसाला. चंकी चाट मसाला आहे. तर हा जनरली साधारणतः तुम्हाला तुमच्या टेस्ट प्रमाणे घ्यायचा असतो. ब्लॅक पेपर इज मस्ट. जेव्हा आपण हळदीचा उपयोग करता त्यावेळेस जर तुम्ही ब्लॅक पेपर त्याच्यावर वापरलं तर त्याचा इफेक्ट खूप जास्त चांगला असतो. मग ते खूप चांगलं आपल्या शरीराला लाभदायक असतं. त्यामुळे आणि मग सगळ्यात शेवटी ऑलिव्ह ऑइल. अॅव्होकाडो ऑइल पण अॅव्होकाडो ऑइल पण चांगलं असतं. थोडंसं ऑलिव्ह ऑइल वरून टाकायचं. आणि याला थोडीशी ॲक्वार्ड टेस्ट आहे. कारण आपल्याला जे सॅलड आपल्याला खायची सवय झालेली आहे त्याच्यामध्ये ते खूप आपल्याला ड्रेसिंग जास्त ना ते खूप हेवी असतं. तर आता आपण बेरीज वरनं टाकू. फ्रेश बेरीज आहेत ह्या. ब्लूबेरीज आहेत. ग्रेप्स असतील तर ग्रेप्स, चेरी टोमॅटोज. सो हे सगळं याच्यामध्ये टाकायचं आणि याला चांगला एक टॉस द्यायचा. ह्याच्यात चीज घालतोस का? फॅटा चीज किंवा ब्लू चीज? ब्लू चीज पण आहे. कधी ते ब्लू चीज कोणाला आवडतं कोणाला नाही. हो. कारण ते स्ट्रॉंग पंजेंट तुम्ही सेपरेटली वरती घेऊ शकता. तर लेट्स ट्राय. यू होप यू लाईक इट. वास इतका मस्त येतोय आणि ते दिसतं पण इतकं आकर्षक आहे. होते तुला आवडेल. येस. नाही तर नाही म्हणे ना मी. बिलकुल चालेल कारण मग मला थोडीशी ऍडजस्टमेंट त्याच्यात करावी लागेल. व्हेरी गुड. मित्रांनो हे असं सॅलड मी साधारणतः अर्ध्या तासात बनवलं जातं. जेव्हा तुम्हाला जेव्हा वेळ असतो तेव्हा तुम्ही पटकन भाज्या कापून पण तयार करून ठेवू शकता आणि हेल्दी अतिशय. आणि मीठ साखर किंवा असं दुसऱ्या कुठल्याही मसाल्याचं कमी नाही जाणवत अजिबात. मॅजिक इज विथ चाट मसाला आहे आणि ऑलिव्ह ऑइल. आणि त्याच्या व्यतिरिक्त कधी कधी निंबू टाकता येतं. आणि मला वाटतं ते भाज्या बारीक इतक्या चिरल्यामुळे त्यांचा इटसेल्फ जो फ्लेवर आहे ना खूप मस्त लागतंय खरोखरी आणि इतकं हेल्दी आहे. सो दिस इज हाऊ द डिश लुक्स लाईक. एक महत्वाची गोष्ट अजून सांगायची राहिली. मग कधी कधी तुम्ही यू कॅन डू द स्क्रॅम्बल्ड एग्स ऑल्सो किंवा मग श्रेडेड चिकन किंवा मग मी किमा बनवून ठेवतो चिकनचा. तो पण त्यामध्ये मिक्स करतो. अँड दॅट विल टेक केअर ऑफ युअर प्रोटीन सप्लिमेंट ॲज वेल. गजब का है दिन देखो जरा ये दीवानापन देखो जरा हम भी अकेले तुम भी अकेले मजा आ रहा है
कसम से हम भी भुकेले तुम भी भुकेले सैलड आ रहा है कसम से गुड वन. सॅलड खाऊन झाल्यानंतर हा आनंद माझ्या गगनात मावत नाहीये, मनातही मावत नाही. तर आपण काहीतरी थोडस म्युझिक वाजूया. तर वेगवेगळे जे बोल आहेत ते मी आता वाजून दाखवतो. जे हा एक झाला, दुसरा आपला गरबा आला. नंतर आपण जेव्हा भजन वगैरे म्हणतो तो वाला धिन्ना धिन्ना ग. दुसरं अजून आपले टाळकरी लोक जेव्हा नंतर आपले रेग्युलर बोल जे आहेत तुम्ही किती वर्ष आहात ऑस्टिन मध्ये? आम्ही 2006 मध्ये मूव्ह झालो. 20 वर्ष झाली. आणि तू स्वयंपाक काय काय तुला बनवायला आवडतो का? काय आवडतो? मी बनवायचे अंटिल 2019. तेव्हा मुलं लहान असताना मीच बनवायचे. इट्स जस्ट इन लास्ट 5 years he has become more prominent than I am. तू खूप चविष्ट बनवतोस, कारण मी तुझ्याच हातचं जास्त खाल्लं आतापर्यंत. सचिनच्या हातचं, अंजलीच्या हातचं पण खाईन मी एक दिवस, आणि आय एम शुअर ती बनवत असेल. सोनसळी दिवाळी बद्दल आपण ऐकलं असेल, वाचलं असेल की दिवाळीत मोठा कार्यक्रम करतात आणि त्याच्यातनं जे उत्पन्न मिळतं ते भारतातल्या संस्थेला ते देणगी म्हणून पाठवतात. ते 3 जण करतात, अस्मिता, वृंदा आणि सचिन. हे 3 मित्रमैत्रिणी मिळून करतात आणि त्यांचे स्पाउसेस त्यांना सपोर्ट करतात. तर तेव्हा मी खाल्लंय. काल हळदी कुंकू केलं होतं अंजलीने अस्मिता बरोबर आणि अजून 2 मैत्रिणी सारिका आणि नेत्रा बरोबर मिळून. ते पण खूप छान झालं होतं आणि त्यांनी इतक्या आपुलकीने वॉर्मथनी ते केलं की सगळ्यांना मजा आली. सांगायचा मुद्दा हा की अतिशय दिवसभर राबून कष्ट घेऊन रात्री उशिरा झोपल्यानंतर आज सकाळी उठून यांनी दोघांनी स्वागत केलेलं आहे आमचं. थँक्यू सचिन आणि अंजली. सचिन, तुला कधी कमीपणा नाही का वाटला की स्वयंपाक हे बाईची गोष्ट आहे, मी पुरुष असून कसं करू? मला हा असं कधी वाटलंच नाही, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, जर तुम्ही बघितलं तर जे शेफ आहे सगळीकडे मेन, ते सगळे मला वाटतं पुरुषांचीच जास्त संख्या आहे. आणि हा छंद आहे. मला जेव्हा मी ते सॅलड बनवतो, त्याच्या भाज्या कापतो, तर आय फील गुड अबाउट इट. इट्स व्हेरी रिलॅक्सिंग फॉर मी. आणि तिला सॅलड आवडायची निर्माण झाली, तिला आवडायला लागलं सॅलड. मग त्यामुळे आम्ही दोघांनी सॅलड खायला सुरुवात केली. मला असं वाटतं की ह्याच्यामध्ये कमीपणासारखं काहीच नाही. तुम्हाला जे आवडतं त्या तुम्ही हॉबी. त्यामुळे मी असं काही त्याच्याकडे बघत. खूप तू मुद्दा महत्वाचा सांगितलास, कारण महाराज सुद्धा भारतात पूर्वीपासून पुरुषच असत आलेले. पण ढेरपोटाले हा, एक्झॅक्टली. स्वतःच ते सगळं टेस्ट करून तुपाचा वगैरे स्वयंपाक. पण हे आहे. आणि रेग्युलर आयुष्यात खूप माझ्या अशा मैत्रिणी आहेत ज्यांचे नवरे असं इश्यू करतात, जेंडर इश्यू करतात, आणि मग त्यांना मैत्रिणींना माझ्या फार कष्ट पडतात. सगळं स्वतः करा, मुलांचं बघा, स्वयंपाक करा. सो तुझा छंद आहे, पण तरी हा जो तू विचार मांडलास की आवडीने करावं, तो महत्वाचा वाटतो मला. कारण की थोडा जरी हातभार लावला ना तर तिचं आयुष्य एवढं सुकर होतं ना त्या बाईचं. थोडस जरी सॅलड जरी बनवलं नवऱ्यानी सो खूप मस्त वाटलं तुम्हाला भेटून. छान आहे हा सवंगडी उपक्रम, खूप छान आहे. आणि हा गप्पा टप्पा, इट्स रिअली नाईस इनिशिएटिव्ह यू हॅव. So wish you all the best and thank you very much for coming here and spending time with us. Thank you.